मित्रहो नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये काव्यामृतास्वाद या नावानं असलेल्या डॉक्टर पारनेरकर महाराजांच्या मुखातून त्यांच्या कवितांचे जे काही कण आपल्याला वेचता आलेत त्यापैकी राहिलेले कण आता आपण या भागात वेचत आहोत आणि काही कण त्यावेळचे जे क्षण तेही टिपण्याचा प्रयत्न करतात. पण सर्वात प्रथम एक दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते ती ही की आधीचा भाग सादर करतेवेळी प्रभूजी तुला आठवू कसे ही जी कविता सादर करताना त्यात जो उल्लेख आलेला आहे शैलू चिंतामणी या नावांचा, त्या उल्लेखाच्या वेळी चुकून ही मुलं श्रीयुत विठू काकांची म्हणून उल्लेख केला गेला. खरं म्हणजे सापडले रे सापडले याचा आनंद होऊन भान हरपल्यानं अनवधानानं हा उल्लेख करताना लक्षात आलंच नाही ती नाना काकांची मुलं, परमपूज्य भाऊंचे म्हणजे रामकवींचे 2 नंबरचे विठू काका धाकटे, नाना काका धुळ्याच्या श्री माधवराव वेल्हाणकरांचे साडू. माधवराव म्हणजे आपण ओळखत असलेले विवेक वेल्हाणकर याचे आजोबा आणि सध्या पारनेरला असलेले जे काही माधवराव कुलकर्णी आहेत त्यांचे सासरे. माधवरावांच्या पत्नी आणि नाना काकांच्या पत्नी, त्यांना शांता काकू म्हणून ओळखत. ह्या दोघी बहिणी ह्या माधवरावांकडे परमपूज्य भाऊ उतरायचे धुळ्याला. असो, तेव्हा वरील जो चुकून उल्लेख माझ्याकडनं झाला, सर्वप्रथम आपले गुरुबंधू कीर्तनकार श्री राजाभाऊ तथा रामनाथभाऊ अय्यर यांनी तो लक्षात आणून दिला आणि तोही चुकून झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याबद्दल म्हणजे त्यांनी ते लक्षात आणून दिल्याबद्दल रामनाथभाऊंचा हार्दिक आभार आणि माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. क्षमस्व. आपण समजून घ्याल ही आशा आहे. असो, तर मित्रहो, अशी सौंदर्य वर्णनं रसिकतेनं वर्णन करताना परमपूज्य भाऊ इतके एकरूप होत असत की आमच्यासारख्या म्हणजे त्यावेळी साधारण 20ल्या तरुणांना मोठं अप्रूप वाटे. हे बोलता बोलता म्हणजे खाजगी जीवनातील म्हणजे अगदी पती पत्नीतील विशेषतः सतीसौ मनकर्णिका माता त्यांच्या म्हणजे आपल्या मनाप्रमाणे त्यांना वागवून घेतानाचं ज्या मनकर्णिका माता भाऊंच्या मनातलं ओळखणाऱ्या अशा होत्या, तेव्हा परमपूज्य भाऊ आपल्या मनाप्रमाणे त्यांना वागवून घेत असत आणि त्यांच्याकडून गाऊन घेत, अगदी नृत्य करून घेत, जे त्याचाही उल्लेख ते अगदी निसंकोचपणे करीत असत. आणि अशा चर्चा वर्णनानंतर एकदा त्यांनी प्रश्न केला मला, हां काय कसा वाटतो तुझा महाराज? आम्ही लालबुंद चेहऱ्यानं मान खाली घालून नुसती डोलवत बसलो. तेव्हा आमच्याबरोबर असलेले जे काही मागे उल्लेख केलेले होते उपासक नसलेले असे जे काही शिक्षक बंधू त्यावेळी परीक्षेला आले होते ते भारावून जायचे. आणि खरं म्हणजे मला आणि आम्हा बरोबर असलेल्या त्या सगळ्या बंधूंना गजऊ पाटकांच्या प्रयत्नानं, त्यांच्या प्रेरणेनं या इंदोरच्या परीक्षेचा टप्पा पार पडणं शक्य झालं. असो, तर यावेळी आम्हाला भाऊंनी एक कविता जी कुसुममाला या संग्रहामध्ये शेवटची कविता आहे, ठीक आहे असं त्याचं शीर्षक आहे. त्या आम्हाला फक्त शब्द आठवत होते आता हा व्हिडिओ तयार करण्याच्या वेळेला की हम बने तो क्या बने,
ती लगेच सापडली, म्हणजे अगदी शेवटून पाहायला सुरुवात केल्यानंतर. ती कविता आपण ऐकूया, किती मजेशीर आहे ते बघा. या संग्रहातील शेवटची ती कविता आहे. मी सांगितल्याप्रमाणे शीर्षक आहे ठीक आहे. अगदी 25 नोव्हेंबर 70 साली ती केलेली आहे. तेव्हा महाराजांनी ऐकवली. आपण ऐका. ठीक है, ठीक है, हम बने तो महाराज बने, और कुछ बनते तो क्या होता. ठीक है, हम बने तो महाराज बने, और कुछ बनते तो क्या होता. ठीक है, हम पढ़े सो पढ़े, ठीक है, हम पढ़े जो सो पढ़े, और कुछ भी पढ़ते तो क्या होता. ठीक है, ठीक है, हम जो कुछ भी करते हैं सो करते हैं. ठीक है, हम जो कुछ भी करते हैं सो करते हैं, और कुछ भी करते तो क्या होता. पाया जो कुछ भी है हमने, पाया जो कुछ भी है हमने, और कुछ भी पाते तो क्या होता. शेवटच्या ओळी आहे. सयानी दुनिया ने कहा, सयानी दुनिया ने कहा, हमको पागल भी तो क्या होता. सयानी दुनिया ने कहा, हमको पागल भी तो क्या होता. सयाना भी कहे दुनिया सो हम में ज्यादा क्या होता. ठीक है, हम बने तो महाराज बने, और कुछ बनते तो क्या होता. अगदी हसत खेळत ही कविता आम्हाला त्यांनी ऐकवली होती. पण पुढेही आणखी एक कविता जी त्यांनी ऐकवली, तिचं नाव आहे पुढे पुढे आणि पुढे पुढे. अत्यंत हृदयस्पर्शी अशी ही कविता जानेवारीच्या 62 साली 6 तारखेला ही केलेली असा उल्लेख या ठिकाणी आहे. आणि ह्या कुसुममाला या काव्यसंग्रहामध्ये 159वी ही कविता आहे. 284 पानावरती आहे. आपण जरूर ऐकावी आणि हृदयाला साद घालणारी, स्पर्शून जाणारी, विचार करायला लावणारी आणि महाराजांचं थोडक्यात जीवनचरित्र सांगणारी असं म्हटलं तरी की वावगं होणार नाही. ऐकूया पुढे पुढे अन पुढे पुढे. मज कवितेचा होता नाद, मज कवितेचा होता नाद, त्या नादाचे हे पडसाद. आता बसलो घालवित वाद, आनंदास्तव हा संवाद. आता बसलो घालवित वाद, आनंदास्तव हा संवाद. पुढे पुढे अन पुढे पुढे. अडकूनी पडलो प्रेम प्रकरणी, बुद्धी घातली राजकारणी. विचार नुसता कुठली करणी, फुकट वाटले पैशा वाचुनी. पुढे पुढे अन पुढे पुढे. योगायोगे धंदा केला, ब्राह्मणास का धंदा झाला. बापा संगे वाद लागला, नुकसानीचा बोजा आला. पुढे पुढे अन पुढे पुढे. पैसा गेला, विवाह केला, निवास काही रिजवायाला. सुख लाभले या जीवाला, अंत न उरला पण फजितीचा. पुढे पुढे अन पुढे पुढे. आई मेली, आई मेली, बाप कोपला. पैशासाठी जीव तापला, परंतु मुलगा होता झाला. दुधास नव्हता पैसा झाला, परंतु मुलगा होता झाला. दुधास नव्हता पैसा झाला. पुढे पुढे अन पुढे पुढे. खरे न वाटती सांगितल्यावरही, खरे न वाटती सांगितल्यावरही. दुःखे ऐशी भोगिली काही, केवळ पत्नी एक पाठीशी. धैर्य द्यावया या हृदयाशी. पुढे पुढे अन पुढे पुढे. ईश्वर करणी थोर म्हणूनी, जिवंत उरलो रोगामधुनी.
ईश्वर करणी थोर, म्हणूनी जिवंत उरलो रोगामधुनी. कुठली माझी ही पुण्याई, तिथून भरली जीवनराई. पुढे पुढे अन पुढे पुढे. पत्नी मेली, पत्नी मेली, सर्व संपले. क्षणभर मला ऐसे झाले. विचार केला, विचार केला, आले गेले आयु केवळ आता उरले. विचार केला, आले गेले आयु केवळ आता उरले. पुढे पुढे अन पुढे पुढे. जाणीव झाली कर्तव्याची, नेणीव गेली वैराग्याची. जाणीव झाली कर्तव्याची, नेणीव गेली वैराग्याची. वसती उठली नैराश्याची, पेठ उघडली सद्भाग्याची. पुढे पुढे अन पुढे पुढे. गणेश करणी अगाध लीला, वर्णायाला शक्य न मजला. गणेश करणी अगाध लीला, वर्णायाला शक्य न मजला. शिकलो काही केले काही, शिकलो काही केले काही. अर्थ न उरला या शब्दाला. पुढे पुढे अन पुढे पुढे. पुढचे कधी न कुणास ठावे, पुढचे कधी ना कुणास ठावे. तरी त्यास्तव म्या का चिंतावे. पुढचे पाऊल पुढेच घ्यावे, मागील नंतर मग उचलावे. पुढे पुढे अन पुढे पुढे. काळ कथिल, काळ कथिल मी केले काही. काळ कथिल मी होतो काही. काळ कथिल मी केले काही. काळ कथिल मी होतो काही. जीवनाची जम गडबड घाई, जीवनाची जम गडबड घाई. करावयाला पुढचे काही, करावयाला पुढचे काही. पुढे पुढे अन पुढे पुढे. पुढे पुढे अन पुढे पुढे. हे सांगताना ते म्हणले होते, कविमन दुबळं असतं म्हणले. कविमन दुबळं असतं. भावनाप्रधान, संवेदना सूक्ष्म ते परिणाम करतात त्यांच्यावरती. परंतु रामकवींच्या बाबतीत आपल्याला असं दिसेल की ठराविक कालानंतर त्यांनी कवितेचा नाद सोडलेला आहे. आणि जरी ते असं म्हणलेत कविमन दुबळं असतं, तरी रामकवी दुबळ्या मनाचे नव्हते हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्यांच्या या कवितेवरून त्यांच्या जीवनातील घटना जशा आपल्या लक्षात येतात, तसं त्यांनी आपला स्वभाव देखील कसा कठोर केला आणि पुढे श्री गणेशाची कृपा कशी लाभली आणि पुढे पुढे त्या आजतागायत आपल्याला दिसत आहे. पुढे पुढे अजूनही दिसेल. मित्रो, जेवणाच्या पंक्तीत पणपूज्य भाऊ रामकवी त्यांनी रचलेला एक श्लोक बहुतेकांनी आपल्यापैकी ऐकलेला असेल. ते नेहमी म्हणायचे, त्यांना आग्रह केला की सर्वांना ते आग्रह करायचे पंक्तीमध्ये श्लोक म्हणायला, आणि शेवटी शिष्यवर्गाने म्हणायला थोडंसं विनंती केली की शेवटी ते पण म्हणायचे. त्याची पहिलीच ओळ मी सांगतो, आपल्याला सगळ्यांना आठवेल. पंक्तीमध्ये ते म्हणताना म्हणायचे, आणि कोणीतरी किंवा त्यांनीच हा श्लोक जौनपुरी रागात आहे असं म्हटलं होतं. आता मी मागेही म्हटलं होतं, मला रागाची कल्पना नाही, येत नाही, ओळखत नाही. ऐकलेलं असतं तेवढं लक्षात ठेवायचं. आणि तो श्लोक असा आहे, क्षणोक्षणी अपराध करीत मी, त्यांची गणती नाही. हा
श्लोक आपल्याला आठवेल, वेळ आली तर नंतर आपण बघू. पण त्या सुमाराला आणखी एक त्यांची कविता फार गाजली होती. एका उत्सवामध्ये पारनेर येथे स्थायिक झालेले बाबूजी आबोटी यांचे सासरे शाकद्वीपी यांनी ती पुणे आकाशवाणीवर देखील सादर केलेली होती. ती कविता देखील तत्पूर्वी आम्हाला ऐकायला मिळाली. ती आपल्यासाठी सांगतो. म्हणजे जशी मी ऐकली तशी आपल्याला ऐकवण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं शीर्षक आहे ओझरती नजर तुझी. शाकद्वीपी साहेब जे म्हणत ना, आता त्यांच्याप्रमाणे जसं तसं मला म्हणता येणार नाही, पण ते म्हणत असत त्या पद्धती थोडक्यात आपल्याला त्या चालीची ओळख करून देतो. ओझरती नजर तुझी. ओझरती नजर तुझी ठाव घेतसे, हृदयाची काय सखी जादू ही असे. चंद्राची कौमुदी प्रखर भासते, नयनाचे तेज तुझ्या शीतल वाटते. हृदयाच्या वणव्यापरी जीव जळतसे, सृष्टीपरी दृष्टीसुद्धा एथ गमतसे. विश्वाचे अंतिम बीज एथ वसतसे. ओझरती नजर तुझी ठाव घेतसे. पृथ्वीचे राज्य नको, स्वर्गही नको. इंद्राचे सिंहासन वन सुद्धा नको. परिसाला देऊनी कुणी कनक मागतो. सौख्याला सोडू नका दुःख भोगतो. परिटाक अशी नजर एक तूच राजसे. ओझरती नजर तुझी ठाव घेतसे. हृदयाची काय सखी जादू ही असे. ओझरती नजर तुझी ठाव घेतसे. तुर्तास इथे आपण थांबूया. परमपूज्य भाऊंनी म्हणजेच रामकवींनी राष्ट्रप्रेमावर, राष्ट्रभक्तीपर देखील काही कविता त्यांच्या आहेत. त्या आपण एखाद्या वेळेस पुढच्या भागात जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस बघू, त्यांचाही आस्वाद घेऊ. आपल्याला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, मित्रमंडळीत पाठवा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. धन्यवाद.